आता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी। राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली आहे। पहिली यादी घोषित केली। 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी, 13,000 कोटी रुपये आपण त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी देतो आहोत। आणि आता दुसऱ्या यादीचं काम सुरू झालंय। या 17 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आम्ही जमा करणार आहोत। 56 लाख शेतकऱ्यांना 36,000 कोटी रुपयाची कर्जमाफी आपण करतो। शेतकरी बांधवांनो, शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या आपल्या राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी या घडीची सगळ्यात मोठी आणि अत्यंत महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे। राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाख शेतकऱ्यांपैकी पहिली, दुसरी आणि तिसरी अशी मोठी यादी जाहीर झाली आहे। जवळपास 40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पोहोचायला आता सुरुवात झाली आहे। इतकंच नाही तर नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजून 11,000 कोटी रुपये रिलीज करण्याचा आदेश आणि त्याचबरोबर मंजुरी आता या ठिकाणी देण्यात आली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी जवळपास 16 जिल्ह्यांमध्ये कर्जमाफीचे 2 लाख रुपये मागच्या आठवड्यापासून जमा व्हायला सुरुवात झाली आहे। तरी अजूनही 20 जिल्हे असे आहेत ज्यांना कर्जमाफीचा 1 रुपया सुद्धा मिळालेला नाही। त्यामुळे आम्हाला अपात्र यादीत तर टाकलं जाणार नाही ना, या चिंतेने अनेक शेतकरी बांधव ग्रासले आहेत। मुख्यमंत्र्यांनी यावर कालच पत्रकार परिषदेत काय मोठं वक्तव्य केलं आहे ते बघा। सरकारने कोणत्या नवीन अटी घातल्या आहेत आणि सरकारने तिकडून पैसे सोडूनही तुमच्या खात्यात ते पैसे का जमा झाले नाहीत, याबद्दलची संपूर्ण A to Z माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तुम्हाला फक्त एक मोलाचा वेळ द्यायचा आहे, कारण आज तुमच्या मनातील सर्व शंका या एका व्हिडिओद्वारे पूर्ण होतील आणि तुमच्या खात्यात कर्जमाफीचे 2 लाख रुपये सरसकट 2 लाख रुपये खात्यात जमा होतील। बघा, आता शेतकरी मित्रांनो, काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना थेट 5 टोकदार प्रश्न विचारले होते। मी शब्द दिला होता की 30 जून पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचे पैसे जमा होतील। मग जून गेला, जुलै संपला, तरी अजूनही 39 लाख शेतकरी प्रतीक्षेत आहेत का? यावर उत्तर देताना स्वतः मुख्यमंत्री आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी एक धक्कादायक बाब समोर आणली आहे। सरकारने तिकडून डीबीटीच्या माध्यमातून म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 15 जुलैपासूनच पैसे वितरित करायला सुरुवात केली आहे। परंतु अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे अजूनही जमा झालेले नाहीयेत, कारण काही बँकांचे स्वतःचे IFSC कोड बदलले आहेत, तर काही बँकांचे सर्व्हर कायम डाऊन होत आहेत। पण या तांत्रिक कारणांशिवाय स्वतः शेतकरी बांधवांनी बँकेत जाऊन ही 3 महत्त्वाची कामे अजून केलेली नसतील, ज्यामुळे सरकारने पैसे सोडूनही ते पैसे बँकेत अडकले असतील। शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला अजून कर्जमाफीची रक्कम मिळाली नसेल तर खालील 3 कामे आत्ताच्या आत्ता अर्जंटमध्ये आजच्या आज करून घ्यावी लागणार आहेत। बघा, आता कर्जमाफीची eKYC पूर्ण करणे। शेतकरी मित्रांनो, लक्षात ठेवा, तुमची नेहमीची बँकेची KYC वेगळी असते आणि कर्जमाफीची योजनेची वेगळी असते। त्यामुळे आत्ताच तुमच्या बँकेची म्हणजेच कर्जमाफीची eKYC करून घ्या। ज्याचे नाव यादीत आले आहे त्यांनी पहिल्यांदा आपले सरकार सेवा केंद्रावर किंवा बँकेत जाऊन आधार कार्ड अपडेट करून eKYC करून घेणे आता या ठिकाणी बंधनकारक झालं आहे। eKYC झाल्याशिवाय बँक खात्यात रक्कम जमा होणार नाही। बघा, आता शेतकरी मित्रांनो, दुसऱ्या क्रमांकाचा विषय तो म्हणजे आधार सीडिंग, आधार लिंकिंग असणं। तुमचे कर्ज खाते तुमच्या मुख्य आधार कार्डशी लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे। ज्या बँकेचे सर्व्हर डाऊन आहेत किंवा IFSC कोड बदलले आहेत तिथे जाऊन तुमचे खाते चालू स्थितीत आहे का नाही हे खात्री करून घेणं आता गरजेचं आहे। बघा, आता शेतकरी मित्रांनो, ओरिजिनल फार्मर ID कार्ड सरकारच्या पडताळणीमध्ये असे समोर आले आहे की अनेकांनी चुकीच्या किंवा बोगस मार्गाने फार्मर ID कार्ड बनवले होते। सरकारने स्पष्ट केले आहे की ID कार्ड ओरिजिनल आणि अधिकृत आहेत त्यांच्याच खात्यावर कर्जमाफीची रक्कम वर्ग केली जाणार आहे। आता वळूयात कोणकोणते शेतकरी या कर्जमाफीतून वगळले जाणार आहेत, अपात्रतेचे नियम कोणते आहेत। बघा, आता शेतकरी मित्रांनो, इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी जर शेतकरी कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 12 लाखांच्या वर असेल आणि ते आयकर भरत असतील तर त्यांना या योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे। बघा, आता शेतकरी मित्रांनो, 0 ITR भरणारे शेतकरी अनेक शेतकरी बांधवांनी इतर कामांसाठी ITR फाईल केला होता, पण तो जर 0 ITR असेल तर काळजी करू नका,
असे सर्व शेतकरी कर्जमाफीसाठी पूर्णपणे पात्र आहेत. त्यांची नावे पुढच्या 2 दिवसात यादीत दिसतील. नियमित कर्ज भरणारे शेतकरी. बघा आता शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे 30 सप्टेंबर 2025 रोजी कर्ज थकीत होते आणि त्यांनी 31 मार्च 2026 पर्यंत ते भरले नव्हते, ते 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफीस पात्र आहेत. परंतु ज्यांनी 2022 ते 2025 दरम्यान किमान 2 वर्ष नियमितपणे आपले कर्ज फेडले आहे, अशा प्रामाणिक शेतकऱ्यांना 2 लाख रुपये न मिळता 50,000 रुपयांपर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. या प्रोत्साहनपर अनुदानाच्या याद्या टप्प्यानंतर पुढच्या टप्प्यात जाहीर केल्या जातील. सरकारी नोकर व श्रीमंत शेतकरी. बघा आता शेतकरी बांधवांनो, सरकारी नोकरीत असणारे आणि उत्पन्नाची मर्यादा ओलांडणारे श्रीमंत शेतकरी या योजनेतून आता पूर्णपणे वगळले गेले आहेत. बघा आता शेतकरी मित्रांनो, यादी कुठे व कशी शोधायची? बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनातला प्रश्न आहे. मंडळी, सध्या सोशल मीडिया, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम कर्जमाफीच्या यादीच्या नावाखाली खोट्या PDF फिरत आहेत. त्यातून बँकेची फसवणूक होण्याची आणि पैसे उकळण्याची घटना घडत आहे. कान देऊन ऐका. सरकारने ही यादी कुठेही ऑनलाईन सार्वजनिक डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिलेली नाही. नाव शोधण्याची खरी पद्धत बघायला गेलं तर सरकारने थेट बँक आणि विकास सोसायट्यांच्या लॉगिनवर या याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत. तुम्ही थेट तुमच्या गावातील विकास सोसायटीत जाऊन ही यादी पाहू शकता, किंवा सर्वात सोपा उपाय म्हणजे जवळच्या आपल्या सरकार सेवा केंद्रात म्हणजे CSC सेंटरला जा. तिथे केंद्र चालकाला तुमचा आधार नंबर टाकायला सांगा. पोर्टलवर आधार नंबर सबमिट करताच तुमचे नाव यादीत आले आहे की नाही हे अगदी 2 मिनिटात समजून जाईल. जर नाव आले नसेल तर 15 ऑगस्ट पर्यंत वाट पहा, कारण एकूण 7 याद्यांपैकी अजून 4 याद्या येणे बाकी आहे. चला तर मग शेतकरी बांधवांनो, आता आपण महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांची सध्या स्थिती काय आहे ते आता जाणून घेऊया. सर्वात आधी पैशांचे वाटप सुरू झालेल्या मुख्य 12 ते 14 जिल्ह्यांपासून सुरुवात करूया. बघा आता शेतकरी मित्रांनो, यामध्ये पहिल्या क्रमांकाचा जिल्हा येतो तो म्हणजे वाशिम जिल्हा. या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्याला सरकारने प्रथम प्राधान्य दिले असून DBT द्वारे जवळपास 80% शेतकऱ्यांचे खाते कर्जमुक्त झाले आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो, दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा येतो अकोला. स्थानिक बँकांच्या KYC विलंबाने प्रक्रिया थोडी रखडली होती, पण कृषी मंत्र्यांच्या आदेशानंतर आता उर्वरित खात्यावर निधी जमा होत आहे. शेतकरी मित्रांनो, आता तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा येतो बुलढाणा. कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या या ठिकाणी आता मोठी असल्यामुळे तिसऱ्या यादीतील 1 लाखाहून अधिक शेतकरी या ठिकाणी आता पात्र ठरले आहेत. बघा आता शेतकरी मित्रांनो, चौथ्या क्रमांकाचा जिल्हा येतो यवतमाळ. मूळ फार्मर ID कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांची खाते वेगाने आता नील केली जात आहेत. बोगस आधारांवर आता कडक कारवाई सुद्धा होत आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो, 5व्या क्रमांकाचा जिल्हा येतो वर्धा. राष्ट्रीयकृत बँकांनी थेट ग्रामपंचायतीच्या नोटिसा बोर्डावर पात्र लाभार्थ्यांच्या याद्या लावल्या असून उर्वरित काम 15 ऑगस्ट पर्यंत पूर्ण होणार आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो, 6व्या क्रमांकाचा जिल्हा येतो अमरावती. संत्रा बागायतदारांना कर्जमाफीचा मोठा दिलासा मिळाला असून शुद्ध पीक कर्ज असणाऱ्या 1.5 लाख शेतकऱ्यांच्या तिसऱ्या यादीत आता या ठिकाणी समावेश झालेला आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो, 7व्या क्रमांकाचा जिल्हा येतो हिंगोली. हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या याद्या विकास सोसायटीमध्ये उपलब्ध झाल्या असून 70% DBT पूर्ण झाली आहे. शेतकरी मित्रांनो, आता 8व्या क्रमांकाचा जिल्हा येतो लातूर. सोयाबीन उत्पादक पट्ट्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेने डेटा वेगाने अपडेट केला असून 0 ITR धारकांची खाती पूर्णपणे आता या ठिकाणी नील करण्यात आली आहेत. बघा आता शेतकरी मित्रांनो, 9व्या क्रमांकाचा जिल्हा येतो परभणी. बँकांच्या विलिनीकरणामुळे बदललेले IFSC कोड बँक शाखेत जाऊन त्वरित दुरुस्ती करून घेण्याचे आवाहन आता या ठिकाणी प्रशासनाने केले आहे. शेतकरी मित्रांनो, आता 10व्या क्रमांकाचा जिल्हा येतो धाराशिव. दुष्काळी भागातील जवळपास 40,000 शेतकऱ्यांना तिसऱ्या यादीत थेट लाभ मिळाला असून सर्व्हरच्या समस्येवर काम सुरू आहे. शेतकरी मित्रांनो, आता 11व्या क्रमांकाचा जिल्हा येतो बीड. 30 जूनची हेडलाईन उकलल्यानंतर आता बीड मधील 2 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा झाली असून चौथी यादी 10 ऑगस्टला येणार आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो, 12व्या क्रमांकाचा जिल्हा येतो नांदेड. यामधील हदगाव किनवट भागातील 65% कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले असून जोडधंद्याच्या कर्जमाफीची पडताळणी आता या ठिकाणी जोराने सुरू आहे.
बघा आता शेतकरी मित्रांनो, 13व्या क्रमांकाचा जिल्हा येतो जालना. मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांची 70,000हून अधिक नावे तिसऱ्या यादीत आली असून अतिरिक्त निधी जिल्हा बँकेला प्राप्त झाला आहे. लवकरच या भागामध्ये म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो, 14व्या क्रमांकाचा जिल्हा येतो छत्रपती संभाजीनगर. यामध्ये विशेषतः वैजापूर आणि गंगापूर तालुक्यातील कापूस उत्पादकांच्या खात्यावर 1.5 लाख रुपये वर्ग झाले असून आधार कार्डावरील नावाची पडताळणी आता या ठिकाणी सुरू आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो, 15व्या क्रमांकाचा जिल्हा येतो सांगली. यामध्ये विशेषतः मिरज, जत आणि कुपवाड भागातील द्राक्ष व ऊस उत्पादक शेतकऱ्यांपैकी 60% शेतकरी तिसऱ्या यादीपर्यंत कर्जमुक्त झाले आहेत. शेतकरी मित्रांनो, आता 16व्या क्रमांकाचा जिल्हा येतो सातारा. कराड, फलटण आणि वाई परिसरातील प्रक्रिया वेगात असून दुर्गम डोंगराळ भागातील राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांमध्ये काही तांत्रिक बिघाड सुधारले जात आहेत आणि लवकरच सातारा जिल्ह्यात सुद्धा कर्जमाफीचा निधी वितरित केला जाणार आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो, 17व्या क्रमांकाचा जिल्हा येतो कोल्हापूर. कोल्हापूर जिल्हा बँक नेहमीप्रमाणेच आघाडीवर असून 70% वाटप पूर्ण झाले आहे. नियमित कर्जदारांच्या प्रोत्साहन याद्या अंतिम टप्प्यात आहेत. तर शेतकरी मित्रांनो, 18व्या क्रमांकाचा जिल्हा येतो सोलापूर. यामध्ये विशेषतः करमाळा, सांगोला भागातील डाळिंब उत्पादकांचे 40% पैसे बँक सर्व्हर डाऊनमुळे अडकले होते, जे आता विशेष निधीमधून जमा केले जात आहेत. बघा आता शेतकरी मित्रांनो, 19 क्रमांकाचा जिल्हा येतो पुणे. यामध्ये विशेषतः जुन्नर, बारामती परिसरातील भाजीपाला उत्पादक शेतकरी कर्जमुक्त झाले असून व्यावसायिक ITR भरलेल्या अर्जाची सखोल तपासणी आता या ठिकाणी सुरू झाली आहे. शेतकरी मित्रांनो, आता 20व्या क्रमांकाचा जिल्हा येतो अहिल्यानगर. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने असलेल्या या योजनेत नगरमधील 1 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून उर्वरित याद्या 14 ऑगस्ट पर्यंत येणार आहेत. बघा आता शेतकरी मित्रांनो, 21व्या क्रमांकाचा जिल्हा येतो नाशिक. यामध्ये विशेषतः निफाड, चांदवड परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे थेट DBT द्वारे जमा होत असून बँक खाते आधार लिंक असणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो, 22व्या क्रमांकाचा जिल्हा येतो जळगाव. केळी आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज आता माफ होत असून ज्यांचे कर्ज 2 लाखांवर आहे त्यांना वरील रक्कम स्वतः भरावी लागेल. शेतकरी मित्रांनो, आता 23व्या क्रमांकाचा जिल्हा येतो धुळे. आदिवासी बहुल भागातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात प्राधान्य मिळाले असून चुकीचे फार्मर ID असणारे अर्ज आता या ठिकाणी तात्काळ बाद केले जात आहेत. शेतकरी मित्रांनो, आता 24व्या क्रमांकाचा जिल्हा येतो नंदुरबार. दुर्गम भागात इंटरनेट नसल्यामुळे eKYC साठी गावागावात विशेष कर्जमाफी शिबिरांचे आता या ठिकाणी आयोजन करण्याचे आदेश खुद्द जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. बघा आता शेतकरी मित्रांनो, 25व्या क्रमांकाचा जिल्हा येतो नागपूर. काटोल आणि सावनेर भागातील बंद असलेल्या बँक खात्यांमुळे पैसे अडकले असून शेतकऱ्यांनी त्वरित खाते चालू करणे गरजेचे आहे. शेतकरी मित्रांनो, आता 26व्या क्रमांकाचा जिल्हा येतो भंडारा. धान उत्पादक शेतकऱ्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र आपले सरकार केंद्रावर उपलब्ध करून दिले असून जेणेकरून त्यांना नवीन पीक कर्ज घेता येईल. बघा आता शेतकरी मित्रांनो, 27व्या क्रमांकाचा जिल्हा येतो गोंदिया. भागातील दुर्गम भागातील बँकांसाठी विशेष नोडल ऑफिसर नियुक्त केले असून 15 ऑगस्ट पर्यंत सर्व तांत्रिक त्रुटी दूर केल्या जातील आणि सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर सरसकट 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी या ठिकाणी केली जाणार आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो, 28व्या क्रमांकाचा जिल्हा येतो चंद्रपूर. 29व्या क्रमांकाचा जिल्हा येतो गडचिरोली. 30व्या क्रमांकाचा जिल्हा येतो ठाणे. 31व्या क्रमांकाचा जिल्हा येतो पालघर. 32व्या क्रमांकाचा जिल्हा येतो रायगड. 33व्या क्रमांकाचा जिल्हा येतो रत्नागिरी. 34व्या क्रमांकाचा जिल्हा येतो सिंधुदुर्ग. 35व्या क्रमांकाचा जिल्हा येतो मुंबई शहर. तर शेतकरी मित्रांनो, शेवटचा जिल्हा येतो तो म्हणजे 36व्या क्रमांकाचा जिल्हा मुंबई उपनगर. नर्सरी आणि दुग्ध व्यवसायासाठी घेतलेल्या कर्ज पीक कर्जाच्या निकषात बसत असलेल्या त्यांचा अंतिम यादीत आता विचार केला जाणार आहे आणि सर्व वरील 36 जिल्ह्यांमध्ये लवकरच कर्जमाफीचे आदेश दिले जाऊन काही ठिकाणी आता 70% कर्जमाफी झाली आहे. उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 15 ऑगस्ट पर्यंत आता कर्जमाफी पूर्णपणे म्हणजे 100% पूर्ण होणार आहे. तर आपल्या शेतकरी बांधवांनो, आज आपण सुरुवातीला कर्जमाफीचे सर्व कडक नियम, आवश्यक ती 3 कामे आणि महाराष्ट्रातील 36च्या 36 जिल्ह्यांचा संपूर्ण लोकाजोखा सविस्तर पाहिला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून 15 ऑगस्ट पर्यंत धीर धरा आणि बँकांमधील आपली कागदपत्रे आणि KYC आताच पूर्ण करून घ्या. तुम्ही हा आपला विशेष व्हिडिओ महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून आणि गावातून पाहत आहात ते खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या भागातील प्रत्येक नवीन GR आणि यादीतील माहिती तुम्हाला वेळेत पोहोचवण्याचं काम मी करेन. माहिती जर खरी आणि हक्काची वाटली असेल तर आताच आपल्या बोलगड्या मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी आता कर्जमाफी बद्दल चिंतेत आहेत, सतत विचार करत आहेत. त्यामुळे हा महत्त्वाचा व्हिडिओ आपल्या गावातील सर्व शेतकरी मित्रांना WhatsApp ग्रुपवर शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, सावध रहा, सतर्क रहा, काळजी घ्या स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.